ताज्या बातम्या आणि घडामोडीसाठी आपण पहा मुंबई वार्ता न्यूज मराठी। अंबरनाथ शहरातील भाजपच्या उमेदवाराने काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा देत भाजपवर गंभीर आरोप करत विरोध केला। यावेळी भाजपा पक्षाने एकाच प्रभागात 2 उमेदवारांना एबी फॉर्म देऊन आपली फसवणूक केल्याचा आरोप महिला उमेदवार सुजाता गायकवाड यांनी केला। सुजाता गायकवाड यांना भाजपने चिंचपाडा प्रभाग क्रमांक 3 मधून उमेदवारी दिली होती, तर याच प्रभागात भाजपने नरेंद्रराव कंचन यांना देखील एबी फॉर्म दिला होता। अंबरनाथ नगर परिषदेत अर्ज पडताळणी दरम्यान दोन्ही अर्ज वैध ठरले, मात्र पक्षाने दुसऱ्या उमेदवाराबाबतची माहिती आपल्यापासून लपवून आपली फसवणूक केली असल्याचा आरोप सुजाता गायकवाड यांनी केला। त्यामुळे भाजपने आपली फसवणूक केली असून स्थानिक उमेदवार न देता बाहेरच्या उमेदवाराला उमेदवारी दिली असल्याने सुजाता गायकवाड यांनी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले। या पाठिंब्यामुळे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार कबीर गायकवाड व चरण रसाल पाटील यांचे पारड जड झाले असल्याचे दिसत आहे। मुंबई वार्ता प्रतिनिधी अंबरनाथ। असं बघायला गेलं तर इथे ऍक्च्युली राज्य होता आमच्या नरू मामांचा। त्यांनी इतक्या वर्षी इथे एवढी कामं केलेली आहे। जेव्हापासून ते गेले तेव्हापासून जेवढे नगरसेवक आले, तुम्ही गटारांची अवस्था बघू शकता। मी फेसबुक लाईव्ह टाकून लोकांना दाखवलेले आहे गटारांची अवस्था, रोडची अवस्था। लोक गटारात राहायला लागली की गटार लोकांच्या घरात राहतोय हे समजत नाहीये। आणि इथे जेवढेही आता उमेदवार उभे होते सर्व बाहेरचे आहेत। त्यांना यादीमधल्या 10 लोकांची नावं काढून दाखवायला सांगा। त्यांनी एकही यादीमधल्या एकही माणसाचं नाव काढून दाखवलं ते जे बोलतील आम्ही देऊ, पण हे बाहेरच्या लोकांना आम्ही चिंचपाड्यात येऊन देणार नाहीये। आम्ही आमच्या स्थानिक जे लोक आहेत त्यांना समर्थन देऊ। म्हणून मी असं माझं डिसाईड केलेलं आहे की मी कबीर दादा आणि चरण दादांना, हे काँग्रेसमधून उमेदवार आहे, मी यांनाच पूर्ण माझं समर्थन असेल आणि त्यांच्यासाठीच मी आता हा लढा लढणार आहे। मला त्यांच्याकडून एबी फॉर्म दिलं गेलं 2:30 वाजता एबी फॉर्म। पहिले त्यांनीच मला कॉल करून बोलवलं की मॅडम तुमच्याशिवाय तिथे कोणच नाही। त्यानंतर त्यांनी 10 दिवस रखडून ठेवलं आणि मला 17 तारखेला त्यांनी मला एबी फॉर्म 2:30 वाजता दिलं। त्यानंतर ही बोलले की तुमच्या नावाचं आम्ही नगरपालिकात पत्र दिलंय, तुम्हालाच तो हे दिलं जाईल, तुमचीच उमेदवारी डिक्लेअर केली जाईल। जेव्हा छाननी होती 18 तारखेला तेव्हा मला माहिती पडलं अजून एक व्यक्ती तिथे आहे आणि त्याला पण एबी फॉर्म दिलाय, मला पण दिलाय। दोघांचा फॉर्म ही सिलेक्ट झालाय। तरी ही लोक कालपर्यंत मला काल सकाळी माझ्या आईचा वर्ष श्राद्ध होता, 3 वर्षाचा वर्ष श्राद्ध होता, यांनी सकाळपासून मला 10 वाजल्यापासून त्यांच्या ऑफिसला बोलून ठेवलं आणि तिथे मला 1 वाजेपर्यंत ठेवलंय। आणि त्यानंतर मला सांगतात की तुमचंच नाव आहे। 4:30 वाजता मला नगरपालिकातून फोन आला तडवी साहेबांचा आणि त्यांनी एक पत्र दिला। त्या पत्रामध्ये तारीख होती 18 तारीख आणि काल मला 4:30 वाजता तो पत्र दिला। त्या पत्रामध्ये असं लिहिलेलं की तुमचा फॉर्म आम्ही 18 तारखेलाच बाद केलेला आहे। मला यांनी फसवणूक केलेली आहे। जर असं होतं तर मला 18 तारखेला का नाही पत्र दिलं गेलं? बाकी लोकांना 18 तारखेला सर्वांना पत्र भेटले, मला 21 तारखेला का पत्र दिलं गेले? म्हणजे इथं सर्रासर फसवणूक चालू होती आणि ते एका मोठ्या पक्षाने हा गोळ घालून ठेवलेला आहे आणि लोकांची फसवणूक केली। आता बघा पक्षाचे असं आहे की 2 उमेदवारांना तुम्ही एबी फॉर्म दिलेला, ठीक आहे, उमेदवारांना एबी फॉर्म दोघांना दिलं। 18 तारखेला तुम्ही क्लिअर स्पष्टपणे सांगायला पाहिजे होतं की तुम्ही कोणाचं नावाचं लेटर द्या। मला काल सकाळपर्यंत हेच सांगितलं गेलंय की मॅडम तुमच्या नावाचं आम्ही पत्र दिलेलं आहे आणि तुम्हाला हे भेटणारी उमेदवारी तुमची डिक्लेअर होणार आहे। काल मला नगरपालिकाने मला पत्र दिलं की मॅडम 18 तारखेला तुमचं हे झालेलं आहे, फॉर्म बाद झालेला आहे। मग नगरपालिकेची पण किती निष्काळजीपणा आहे, त्यांनी मला 18 तारखेचं जर पत्र बनलेलं मग 18 तारखेला का नाही दिला? काल मला 4:30 वाजता तो पत्र देण्यात आलेला आहे। म्हणजे इथे कुठेतरी आरोही हे झालेले आहेत आणि आरोने आज सकाळी एक बाईट दिली, त्या बाईट मध्ये त्यांनी स्पष्टपणे सांगितले की आम्ही पत्र बनवलेला पण त्यांनी घेतलं नाही।
मला कॉल नाही आला, मग काल कसं काय मला कॉल आला ना, काल मला कसं काय पत्र देण्यात आला? मी तर रोज नगरपालिकातच असते, तेव्हा नाही यांनी मला पत्र दिलं. म्हणजे इथे कुठे नाही कुठे आरोही त्याच्यात मिळलेले आहेत आणि ह्यांच्या सर्वांनी मिळून हा गोळ घातलेला. सगळ्यात पहिले तर सुजाता गायकवाड ह्या माझ्या बहीण आहेत आणि सर्वप्रथम मी त्यांना धन्यवाद सांगेल का त्यांनी आम्हाला समर्थन दिलेलं आहे. कारण कसं आहे बघा, एखादा व्यक्ती जर तिकडचा स्थानिक असला तर त्याला तिकडचे म्हणजे त्या प्रभागातला गांभीर्य असतो. आता त्यांची जी फसवणूक त्यांच्या पक्षातून झालेली आहे आणि त्याच्यानंतर त्यांनी एक मनामध्ये विचार घेतला का बाबा आपल्याला आपला स्थानिक उमेदवार जो असेल त्याला समर्थन करावं. तर मी या समर्थनचं स्वागत करतो आणि आमच्यासाठी उलट आमची ताकद अजून बळकट झाली असं मी तुम्हाला सांगू इच्छितो. कारण या प्रभागामधून 3A याच्यातून मी उमेदवारी काँग्रेसमधून भरलेली आहे आणि माझ्यासोबत अर्चनाताई रसाळ या आमच्या जोडीला आहेत. चरण रसाळच्या पत्नी आहेत ते. तर आम्ही दोघं एकत्रित आलो आणि याच्यामध्ये या ताकदीमध्ये अजून भर टाकण्याचं काम या आमच्या बहिणीने आमच्या ताईंनी केलेलं आहे. तर मला असं वाटतंय का जो मुद्दा हे घेऊन आमच्या जोडीला आलेले आहेत त्याचं आम्ही खरोखर स्वागत करतो आणि आम्ही मनापासून सन्मानपूर्वक आमच्या बहिणीचं स्वागत करून तिला न्याय देण्याचं काम करू. हे बघा, ते आता वरिष्ठ काय ठरवतील ते वरिष्ठांवरती आहे. आम्ही तात्कालीन सध्या याच्यावरती काय कमेंट करू शकणार नाही. जोपर्यंत वरिष्ठांचा आदेश येत नाही, निर्णय येत नाही, तोपर्यंत आम्ही याच्यावरती भाष्य करणं चुकीचं राहील. सध्या आमच्या पुढे 2 तारखेचा मिशन आहे, तो आम्ही एकत्र पुढे नेण्याचं काम करू आणि लोकांचं भला करण्याचं काम. ताई जे आहेत ते मागील 5 वर्षापासून चिंचपाडा परिसरातील जे काही समस्या आहेत त्याच्यावरती एक प्रमुख भूमिका घेऊन ते लोकांच्या समस्या नेहमीच आपल्या कार्यातून ते सर्वांच्या समोर मांडून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मागील 5 वर्षापासून झटत होते. आज कुठेतरी त्यांना त्यांची उमेदवारी बाद करून कुठेतरी त्यांचा अन्याय झालेला आहे व त्यांनी नेहमी स्थानिक मुद्द्यावरतीच आवाज उठवलेला आहे. पण जेव्हा त्यांची उमेदवारी बाद झाली त्यांचा निर्णय हा स्थानिक समस्यासाठी होता. त्याच्यामुळे त्यांनी बाहेरच्या उमेदवारांना बाद करून स्थानिक जे उमेदवार आहेत त्यांच्यासोबत राहून स्थानिक समस्या कशा दूर करायचे या प्रमुख कारणाने त्यांनी आज आमच्या बरोबर ते जॉईन झालेले आहेत. त्यांचं आम्ही मनापासून खूप खूप स्वागत करतो व नक्कीच त्या स्थानिक ज्या समस्या निवारण करून त्यांचं आम्ही मनपूर्वक त्यांचं एक स्वागत जो म्हणतो ते समस्याचे निवारण करून त्यांची जी प्रमुख भूमिका होती की स्थानिक समस्या संपल्या पाहिजेत त्या समस्या आम्ही सोडून त्यांना आम्ही न्याय